मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी आता विठ्ठल मंदिराकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक विठ्ठलाची महापूजा ज्या आहेत ते करणार आहेत आणि खरं तर मुख्यमंत्र्यांना या पूजेचा जो आहे तो मान असतो आणि हा मान जो आहे तो आता यंदाच्या वर्षी देखील मुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस हे सपत्नीक या ठिकाणी महापूजा करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता तयार झालेल्या आहेत आणि काही वेळातच ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दिशेने आता मार्गस्थ होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहणारे नेतृत्व म्हणून काही दिवसांपूर्वीच त्यांनी रेकॉर्ड ब्रेक केलेला होता। त्यानंतर आता शासकीय महापूजा देखील ते यंदाच्या वर्षी बांधता आहेत। खरं तर राज्यभरामध्ये या ठिकाणी दुष्काळाचं सावट जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता विठुरायाकडे ते नक्की काय साकडं घालणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री आता सपत्नीक बाहेर आलेले आहेत आणि शासकीय महापूजेसाठी ते मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सर काय सांगाल, विठुरायाकडे साकडं काय असणार आहे आपल्या यंदाच्या वर्षी? खरं तर अलिनोचं संकट आहे, जाऊ तर द्या मग साकडं सांगतो। पहिल्यांदा या पूजेचा आनंद घेऊ द्या मग साकडं सांगतो। यंदाच्या वर्षी ही शेवटची वारी आहे कारण यानंतर कॉरिडॉर पूर्ण होतोय अशी एक शक्यता आहे। कशा पद्धतीने पाहता याकडे? वारी शेवटची नाही पण कॉरिडॉर लवकरच पूर्ण करू। निश्चितपणे आपण पाहतोय लवकरच कॉरिडॉर पूर्ण करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि विठुरायाच्या साकडं घालण्यासाठी मी विठुरायाकडे जाईन आणि या ठिकाणी विठुरायाला साकडं घालेन अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी आता मंदिराकडे रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहेत। खरं तर पारंपरिक वेशभूषा धारण करून दोघेही मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही या ठिकाणी मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर पंढरपूरचं जे कॉरिडॉर आहे हे कॉरिडॉर पुढच्या वर्षी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळतं। TV9 मराठीसाठी एक्सक्लुझिव्ह अशी ही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। वारी जी आहे ती सातत्याने सुरूच राहील, ही शेवटची वारी नाही, मात्र या ठिकाणी कॉरिडॉर जे आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी TV9 मराठीशी बोलताना दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक या ठिकाणी विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी आता मार्गस्थ झालेले पाहायला मिळत आहेत आणि काही वेळातच ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पोहोचून साधारणपणे 2:20 शासकीय महापूजेला जे आहे ती सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील या ठिकाणी त्यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये पती पत्नी जे आहेत ते आता विठ्ठलाच्या महापूजेसाठी मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वेळातच ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पोहोचतील आणि शासकीय महापूजेचा जो मान आहे तो त्यांना मिळालेला आहे आणि ते थोड्याच वेळात या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी शासकीय महापूजेसाठी निघालेले आपण पाहतोय। संपूर्ण ताफा जो आहे तो त्यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतं आणि शासकीय महापूजा थोड्याच वेळात ते सुरू करतील। आपण पाहिलं खरं तर पंढरी नगरी जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे सजलेली आहे। विठुरायाच्या या नगरीमध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहतोय साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ह्या ज्या संतांच्या अभंगांच्या ओळी आहेत, या अभंगांच्या ओळींची प्रचिती जी आहे ती आज आपल्या पंढरी नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळताना दिसते। खरं तर नवीन कराड नाका ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर या संपूर्ण मार्गावरती या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विद्युत रोषणाई जी आहे ती करण्यात आलेली पाहायला मिळते। आकर्षक अशी विद्युत रोषणाई या संपूर्ण मार्गावर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच पंढरी नगरीमध्ये दिवाळीप्रमाणे वातावरण जे आहे ते पाहायला मिळतं आहे।
खरं तर अनेक वारकऱ्यांच्या देखील भावना आहेत की दिवाळीप्रमाणेच पंढरी नगरी जी आहे ती सजलेली आहे आणि आषाढी वारी म्हणजे ही वारकऱ्यांची दिवाळी असते, अशा देखील भावना हे सर्व वारकरी जे आहेत ते खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि त्यांची ही भावना आपल्याला पाहायला मिळते. खरं मुख्यमंत्र्यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं की विठुरायाकडे गेल्यानंतर मी माझं साकडं घालणार आहे. त्याचबरोबरीनं ही जी वारी आहे ही वारी शेवटची नाही, तर पंढरपूरचा जे कॉरिडॉर प्रकल्प आहे तो मात्र पूर्ण होईल लवकरच, हा शब्द जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित सपत्नीक या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा जी आहे ती पार पडणार आहे आणि यासाठीच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मार्गस्थ झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर संतांनी या संपूर्ण आषाढी वारीचा जो सोहळा आहे या सोहळ्याचं वर्णन आपल्या अभंगांमधून असेल, गवळणींमधून असेल, त्याचबरोबरीनं भारुडांमधून सुद्धा सातत्यानं लिहिल्याचं आपल्या समोर येतं. संत संगतीचे सुख सांगता न ये वाचे मुख, तुका म्हणे संत संग तोची वैकुंठाचा रंग. खरं तर तुकोबांच्या या ओळी ज्या आहेत त्या प्रत्यक्ष या आषाढी वारीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतात. त्याची प्रचिती जी आहे ती या आषाढी वारीमध्ये आल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळते. आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या आहेत आणि काही वेळातच शासकीय महापूजेला जे आहे ती सुरुवात होणार आहे. खरं तर यंदाच्या वर्षी पंढरपुरातील पूर्ण रस्त्यांवरती अक्षरशः दिवाळीप्रमाणे विद्युत रोषणाई जे आहे ते करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे देखील काही अभंग आहेत, काही त्यांच्या ज्या ग्रामगीता आहे या ग्रामगीतेतील काही ओव्या आहेत त्यामध्ये देखील त्यांनी वर्णन केलेलं आहे. अतिथी आणि अभ्यागत यांचे करावे आदरयुक्त, यातूनच वाढे प्रेमभाव गावा माझी. संत महंतांनी खरं तर या संपूर्ण जीवनानुभव जे आहे ते आपल्या अभंगांमध्ये उतरवल्याचं प्रचिती जे आहे ती या संपूर्ण पालखीच्या वारी मार्गावरती जे आहे, पालखी मार्गावर पावलोपावली आपल्याला येताना पाहायला मिळते. त्याचा अनुभव, त्याची अनुभूती जी आहे ती देखील या संपूर्ण वारी मार्गावरती येत असते. त्यामुळे संतांनी शेकडो वर्षांपूर्वी हे अभंग जे आहेत ते लिहिले आहेत आणि त्याची प्रचिती आज देखील आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीनं खरं तर दूरदृष्टीचे हे संत महंत आहेत असंच आपल्याला या निमित्ताने म्हणावं लागेल. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात शासकीय महापूजेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील सोबत आहेत आणि मराठमोळ्या वेशभूषेमध्ये, पारंपरिक वेशभूषेमध्ये दोघेही दाम्पत्य जे आहेत ते आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणीच शासकीय महापूजेला काही क्षणातच आता सुरुवात होत असल्याचं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सर्व वारकरी जे आहेत ते या विठुरायाच्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता शासकीय महापूजेला सुरुवात काही वेळामध्ये होणार आहे आणि आपली पूजा जी आहे ती आता मुख्यमंत्री फडणवीस हे बांधतील आणि आषाढी एकादशीचा हा अनुपम सोहळा पाहण्यासाठी हजारो लोक जे आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. याची देही याची डोळा पाहिन मी हा सोहळा, अशा पद्धतीचं या अभंगांच्या ओळी ज्या आहेत त्याची देखील प्रचिती आपल्याला या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. अशीच एकंदरीत हे सगळं वातावरण पाहिल्यानंतर आपल्याला या
ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काही वेळातच शासकीय महापूजा जी आहे ती पूर्ण करतील आणि आपल्याला शासकीय महापूजेचा मान जो आहे तो त्यांना मिळालेला आहे आणि थोड्याच वेळात शासकीय महापूजेला जी आहे ती सुरुवात होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामॅन गणेश रहाटेसह सागर सुरोसे, ट्युनिंग मराठी, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.